ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दरम्यान राज्यभरातल्या शाळांबाबत वेगवेगळे निर्णय घेतले जात असल्याने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार आशिष शेलारांनी सरकारवर टीकास्त्र डागलाय। महाराष्ट्रातली इतर राज्यातली शहरातली मुलं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न नाही का? मुंबई ठाण्यात वेगळा निर्णय, नाशिकच्या प्रतिक्रिया मी पालकांच्या विद्यार्थ्यांच्या पाहिल्या। त्यांच्या आरोग्याला उद्या धोका निर्माण झाला त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे मला खरं म्हणजे कळत नाही या सरकारला नेमकं कशा पद्धतीनं यांचा कारभार चालला, यांची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं पूर्णपणे गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी भांबावलेल्या अवस्थेमध्ये हे सरकार शिक्षण क्षेत्राचा पूर्णपणे बट्ट्याबोळ करून राहिलंय। 50% शिक्षकांना या सांगितलंय, तर शिक्षक संघटनांची काही चर्चा केली आहे का? विद्यार्थी संघटनांची काही चर्चा केली आहे का? त्यामुळे या निर्णयामध्ये केवळ पळकुटेपणा, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, पालकांनी पसंती द्यावी आणि ह्याचा आम्हाला त्याचा उल्लेख करताना असं वाटतं की सरकार आहे की छळवणुकीचे केंद्र आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे। त्यामुळे या बाबतीत सरकारने एकत्रित निर्णय घेण्याची प्रक्रिया तरी करावी।